नमस्कार. मी माया तळणकर, नांदेड. गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी विशेष 5 शेर सादर करणार आहे. मला जे आवडले ते आपल्याच परिवारातील गझलकारांचे. तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार PK उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते. परिवारातील ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि अनुभवी गझलकारा सुधाताई नरवाडकर यांचा चंचल या वृत्तातला. ऐका तर. ना कधीच बोलतात, ना कधीच सांगतात, रोज फक्त फूलमाळ कुंतलात माळतात, रोज मात्र फूलमाळ कुंतलात माळतात. खूप सुंदर शेर सुधाताईचा. त्या म्हणतात की स्त्रिया ह्या खूप शोषिक असतात, म्हणून त्यांच्यावर किती अन्याय अत्याचार झाला तरी त्या कुणालाही बोलत नाहीत किंवा कुणाजवळही सांगत नाहीत. शृंगार करणे हे त्यांच्या हातातच असते आणि म्हणूनच त्या रोज फुलांचा गजरा आपल्या केसात माळतात. स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडणारा खूप सुंदर शेर सुधाताई. धन्यवाद. आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते. परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकारा दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा सुमंदर माला या व्रतातला शेर. ऐका तर. नको जास्त देऊ मला पांडुरंगा, नको जास्त देऊ मला पांडुरंगा, मिळो छत्र छाया पित्यासारखी, कधी संकटाने मला ग्रासले तर, कधी संकटाने मला ग्रासले तर, तुझी साथ लाभो सख्यासारखी, तुझी साथ लाभो सख्यासारखी. अतिशय सुंदर वरदान ताईने विठ्ठला जाऊ मागितले आहे. त्या म्हणतात की मला काही जास्त वैभव देऊ नको, फक्त माझ्या पाठीशी माझ्या वडिलाप्रमाणे धीर दे, आणि ज्या वेळेला मला जास्त संकट येतील कुठले तर तू मला मित्राप्रमाणे माझ्याजवळ राहा, मला सोडून जाऊ नको. वा ताई, अतिशय रास्त मागणी केलेली आहे पांडुरंगाजवळ. आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते. परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी गझलकारा आसावरीताई जाधव यांचा स्रग्विणी व्रतातला. ऐका तर. झोप वाटायची रोज त्याला बरी, झोप वाटायची रोज त्याला बरी, रोज स्वप्नामध्ये यायची भाकरी, रोज स्वप्नामध्ये यायची भाकरी. मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हटल्यासारखं. अगदी गाढ झोपेत माणसाला दुसऱ्या दुःखाची किंवा भुकेची जाणीव होत नाही. झोपेमध्ये त्याला भुकेची जाणीव होत नाही, उलट त्याला स्वप्नात भाकर दिसायची आणि त्याचे पोट भरले नाही तरी त्याचे मन भरायचे. वा ताई, धन्यवाद. आपण शेरातून गरिबाचे वास्तव जीवन दर्शन दाखवले आहे. धन्यवाद. आणि ह्यानंतर आता चौथा शेर सादर करते. निलिमाताई कदम यांचा आनंदकंद या वृत्तातला. ऐका तर. माझ्या मनात गुज कळणार ना कुणाला, मी ओठ गच्च माझे, मी ओठ घट्ट माझे दाबून ठेवलेले. कधी कधी आयुष्यात एखादं गुपित सांभाळावं लागतं. हे काम फार अवघड असतं, पण तेच काम गझलकाराताईंनी मोठ्या निग्रहाने आणि मौनाद्वारे करून दाखवले आहे. खूप खूप धन्यवाद निलिमाताई. आणि ह्यानंतर आता 5वा शेर सादर करते. ज्येष्ठ अनुभवी गझलकारा स्वरदाताई गोडबोले यांचा मेनका या व्रतातला. ऐका तर. सोबतीला कोण उरते शेवटी, सोबतीला कोण उरते शेवटी, मानसे तर आपल्यातच दंगली, मानसे तर आपल्यातच दंगली. बरोबर आहे. आपण आपलं कितीही म्हटलं तरी या स्वार्थी जगात आपले कोणीच नसते. उलट सर्वजण स्वतःचेच हित पाहतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. खूपच सुंदर शेर स्वरदाताई. जीवनाचे अंतिम सत्य या शेरातून आपण विदित केलेलं आहे. धन्यवाद. प्रावीण्य परिवार.